सायकोलॉजी क्षेत्रात मला त्यामुळे काम करत राहायचं होतं. तर मी आणि माझा पार्टनर, माझा नवरा, आम्ही दोघांनी सायक्ट नावाची एक कंपनी आमची सुरू केली. LLP फर्म आहे ती. सो सायकॉलॉजी आणि एज्युकेशन, सायक्ट. सो आपण इंग्लिशमध्ये म्हणतो आय एम सायक्ड अबाउट सर्टन थिंग्स. मला खूप एनर्जेटिक वाटतंय, मला खूप कुतूहल वाटतंय, अशा यांनी त्या सायक्ट या आम्ही नाव ते निवडलं. आणि त्याच्यात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आत्ता थेरपी प्रत्येकाला गरजेची आहेच असं नाही. प्रत्येक माणसाला जाऊन काहीतरी हील करायचंय असं नाही स्वतःला. तर आत्ता कोणीतरी एक फक्त ऐकून घेणारं हवंय, कोणीतरी कदाचित पर्स्पेक्टिव्ह देणारं हवंय. राईट ऑर रॉंग किंवा डावीकडे जाऊ का उजवीकडे जाऊ, तर त्याचं उत्तर हवंय की नाही, मला रस्त्यावर मी आहे, मला सांगा. तर कधी कधी हँडहोल्डिंगची सुद्धा गरज पडते. त्यामुळे मग आमचं असं झालं की ठीक आहे, मग आपण काय करूयात. तर मग आम्ही आता एकमेकांना, मी स्वतः त्या कंपनीत काम करते, तर आम्ही एकमेकांना इमोशनल पार्टनर्स, थिंकिंग पार्टनर्स, फीलिंग पार्टनर्स असं म्हणतो, की जे ॲक्सेसेबल वाटतात या शब्दांमुळे. आता जर मी तुला म्हटलं मी तुझी थिंकिंग पार्टनर म्हणून इथे बसलीये, काय तुझ्या आयुष्यात आहे सांग बघू, तर कदाचित तू आता मला पटकन सांगायला लागशील